डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारताच्या सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक इतिहासातील एक अतुलनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जीवन प्रवास हा केवळ एका व्यक्तीची गोष्ट नसून भारतातील करोडो वंचित, पीडित, शोषित आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. 6 डिसेंबर 1956 हा दिवस त्यांच्या महापरिनिर्वाणाने जगाच्या इतिहासात नोंदवला गेला. महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध परंपरेत अंतिम विश्रांती, निर्वाण प्राप्ती. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातले शेवटचे क्षण बौद्ध धम्मात दीक्षित झालेल्या भावनेतच व्यतीत केले आणि त्यांच्या जाण्याने भारतात एक युग संपले. त्यामुळे आज 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर एकत्र येतात. त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतात आणि समानतेच्या भारताचा संकल्प पुन्हा जागवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष आणि ज्ञानयात्रेचे एक अद्वितीय मिश्रण होते. महापरिनिर्वाण दिनाचा अर्थ आणि महत्त्व समजून घेण्यासाठी त्यांच्या आयुष्याचा व्यापक संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. महाड सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, भारताचे संविधान निर्मिती कार्य, राजकारणातील भागीदारी, आर्थिक व सामाजिक विचार, बौद्ध धम्माची पुनरुत्थान चळवळ या सर्वांनी बाबासाहेबांना मानवतेच्या इतिहासातील क्रांतिकारक विचारवंत म्हणून अधोरेखित केले आहे. त्यांच्या निधनाने हा विचार प्रवाह थांबला नाही, उलट जगभरातील लाखो लोकांना ऊर्जा देणारे आधारस्थान बनले. महापरिनिर्वाण दिनाचा वास्तविक संदर्भ समजून घेण्याकरिता 1956 मधील त्या काळातील परिस्थिती पाहणे महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. त्यांना आयुष्यभर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता, परंतु अखेरच्या टप्प्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हिंदू धर्माने वंचितांना मानवी अधिकार दिले नाहीत आणि त्यांना समानतेचा धर्म हवा आहे. बौद्ध धम्मात त्यांनी तत्त्वज्ञानाचे, नीतिमूल्यांचे, मानवीयतेचे आणि तर्कशास्त्रीय विचारांचे एकात्म दर्शन पाहिले. दीक्षेच्या समारंभानंतर काही आठवड्यांनी त्यांच्या आरोग्यात खालावले. ते अनेक वर्ष मधुमेह, अस्थिरक्तता, हृदयविकार यांसारख्या आजारांनी त्रस्त होते. तथापि ते शेवटपर्यंत लेखनकार्य करत राहिले. त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ दी बुद्ध अँड हिज धम्म याच काळात पूर्णत्वास आले. अखेर 5 डिसेंबरच्या रात्री ते दिल्लीतील 26 अलीपूर रोड येथील निवासस्थानी विश्रांतीसाठी गेले आणि 6 डिसेंबरच्या पहाटे ते काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे 6 डिसेंबर त्यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणून स्मरणात राहिला. हा क्षण त्यांच्या अनुयायांसाठी अत्यंत वेदनादायक होता. एका युगपुरुषाचे, एका क्रांतिकारक महापुरुषाचे, एका महात्म्या समान बुद्धिवंताचे अस्तित्व शांतपणे संपले, पण त्यांची विचारधारा अधिक सामर्थ्याने उभी राहिली. अनेकांनी सांगितले की बाबासाहेबांच्या जाण्याने जणू एखाद्या विशाल पर्वताची उंच सावली अचानक नाहीशी झाली. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी लाखो लोक रस्त्यावर उतरले. मुंबईत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी अखंड गर्दी उसळली होती. त्यांच्या पार्थिवावर बौद्ध रीतीने अंतिम संस्कार करण्यात आले आणि आजची चैत्यभूमी त्या ठिकाणी उभी आहे. त्यांची समाधी केवळ समाधी नसून समतेचे, प्रगतीचे आणि दमनविरोधातील संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. महापरिनिर्वाण दिन हा त्या क्षणाचे स्मरण ठेवण्याचा दिवस आहे, जेव्हा एक दूरदर्शी, तर्कशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत या जगातून गेले. परंतु त्या दिवसाचा मूळ अर्थ केवळ दुःख किंवा शोक नसून त्यांच्या विचारांचे पुनर्स्मरण, त्यांच्या कार्याचे पुनर्मूल्यांकन आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा संकल्प हा आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्यभूमीवर किंवा देशभरात आयोजित कार्यक्रमातून त्यांच्या साहित्याचे वाचन, त्यांचे संदेश आणि समतेची शिकवण पुन्हा उजळून निघते. डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षामुळे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडले. ते आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग होते. मात्र त्यांची लढाई वेगळी होती. ती होती सामाजिक न्यायाची, मानवी स्वातंत्र्याची आणि संविधानिक समानतेची. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्धच्या रणधुमाळीत समाजातील रूढिवादी विचारसरणीला हादरा दिला. महाड येथे चवदार तळ्याच्या पाण्याचा अधिकार मिळवण्यासाठी झालेला सत्याग्रह, मनुस्मृती दहन, मंदिर प्रवेशासाठी केलेला आंदोलनकाळ यामुळे उपेक्षित समाजात स्वाभिमान निर्माण झाला. त्यांचा संघर्ष केवळ दलितांसाठी नव्हता, तर सर्व मागास, पीडित, स्त्रिया आणि अन्य वंचित गटाच्या अधिकारांसाठी होता. त्यामुळे त्यांना आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे शिल्पकार म्हटले जाते. महापरिनिर्वाण दिनाची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धम्माशी असलेला संबंध. त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणात बौद्ध धम्माचा आधार घेतला आणि तोच मार्ग पुढील पिढ्यांना दाखवला. त्यांच्या मते बौद्ध धम्म मानवीयतेचा धर्म आहे, जो बुद्धी, विज्ञान, तर्क, दया आणि करुणा यांवर आधारित आहे.
महापरिनिर्वाण या संकल्पनेचा मूळ अर्थही बौद्ध परंपरेशी निगडीत आहे. बुद्धांनी केलेल्या शिकवणीप्रमाणे जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे निर्वाण. बाबासाहेबांच्या निधनाला महापरिनिर्वाण असे संबोधणे म्हणजे त्यांच्या अनुभवलेल्या मुक्ततेचा, समानतेच्या शोधाचा आणि तत्त्वज्ञानातील त्यांची निष्ठा यांचा आदर करणे होय. या दिवशी भारतभर विविध कार्यक्रम होतात. विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक त्यांची पुस्तके आणि लेखनाचा पुनर्प्रत्यय घेतात. संविधान दिनाच्या काही दिवसातच हा दिवस येतो. त्यामुळे त्यांच्या संविधान निर्मातेपणाची चर्चा पुन्हा होते. डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाचे जे आराखडे दिले ते जगातील प्रगत संविधानांपैकी एक आहे. मानवाधिकारांचे संरक्षण, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, आरक्षण धोरण या सर्वांचा पाया त्यांच्या विचारसरणीत आहे. म्हणूनच त्यांच्या जाण्याचा शोक करताना लोक हेही जाणून घेतात की त्यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचे जतन करणे म्हणजेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली. महापरिनिर्वाण दिनाकडे पाहताना आपल्याला हेही समजते की एका व्यक्तीने विचारांच्या जोरावर समाज बदलू शकतो. बाबासाहेबांनी कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. तर्कशुद्ध चर्चा, कायदे, सामाजिक जागरूकता, शिक्षण आणि संघटन यांचा आधार घेत त्यांनी परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या मते शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात मोठा साधन होता. त्यांनी सांगितले होते की शिक्षण घेऊन संघटित व्हा आणि संघर्ष करा. महापरिनिर्वाण दिनाच्या स्मरणातून पुढील पिढ्यांना हे मूल्य पुन्हा समजते. महापरिनिर्वाणाचा क्षण हा इतिहासातील एक हळवा, करुण आणि प्रेरणादायी क्षण होता. अनेकांनी त्या क्षणाबद्दल सांगितले की बाबासाहेबांचे शरीर शांतपणे विसावले होते, चेहऱ्यावर समाधान होते आणि कोणतीही घाई नव्हती. जणू त्यांनी आयुष्याचे ध्येय पूर्ण केले आणि आता ते शांततेत गेले. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी, कुटुंबीयांनी आणि अनुयायांनी हा क्षण अत्यंत वेदनादायी म्हणून वर्णन केला आहे. काहींनी सांगितले की आकाश जणू रडत होतं, हवा भारावून गेली होती. ही सर्व भावनिक वर्णने त्यांच्या समाजावर असलेल्या प्रभावाचे आणि लोकांच्या आत्मीयतेचे दर्शन घडवतात. आज महापरिनिर्वाण दिन हा भारतीय सामाजिक संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. तो केवळ राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण समता, न्याय आणि बंधुत्वाच्या दिशेने कितपत आगेकूच केली हे तपासण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांचे कार्य अद्याप अपूर्ण आहे. समाजात अजूनही विषमता, भेदभाव आणि अन्याय आढळतो. त्यामुळे त्यांच्या शिकवणींचा प्रसार हा काळाची गरज आहे. त्यांच्या विचारांवर आधारित असलेले नवे संशोधन, साहित्य, चित्रपट, नाटक, शैक्षणिक उपक्रम यांमधून त्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. आजच्या पिढीसाठी महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व अधिक आहे. एका डिजिटल आणि आधुनिक जगात प्राचीन विषमता नवीन स्वरूपात दिसतात. आंबेडकरांनी दिलेल्या विचारसंपत्तीचा वापर करून सामाजिक न्याय अधिक सक्षमपणे अंमलात आणणे ही या पिढीची जबाबदारी आहे. त्यांच्या संविधानिक मूल्यांचे पालन करणे हे आधुनिक भारताचा पाया मजबूत ठेवण्याचे कार्य आहे. समता, मातृत्व, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांची अंमलबजावणी करणे म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे खरे स्मरण. शेवटी महापरिनिर्वाण दिन हा एका महापुरुषाच्या जाण्याचा दिवस असला तरी त्यांच्या विचारांचे अमरत्व अनुभवण्याचा दिवसही आहे. बाबासाहेबांनी शिकवलेली क्रांती ही शांततेची, तर्काची आणि मानवी मूल्यांची क्रांती होती. त्यांच्या निधनाने शरीराचे अस्तित्व संपले, परंतु त्यांचा विचार, त्यांचे लेखन आणि त्यांच्या संघर्षाची ऊर्जा आजही समाजाला प्रेरणा देते. 6 डिसेंबरला देशभर लाखो लोक जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होतात, तेव्हा ते केवळ आदर व्यक्त करत नाहीत, ते एक नवा संकल्पही करतात की समानता, न्याय आणि बंधुत्व यांवर आधारित भारत निर्माण करायचा आहे. हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू राहतो. तोपर्यंत महापरिनिर्वाण दिन हे स्मरण आणि प्रेरणेचे प्रतीक राहील.